नमस्कार, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत. आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी. त्याचा वावर असलेल्या परिसरात वन विभागाच्या तत्परतेने बिबट्या झाला पिंजऱ्यात कैद, भविष्यात होणारी जीवितहानी टळली. निफाड तालुक्यातील मौजे सुकेने आणि कसबे सुकेने रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या 2 दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने उपाययोजना करीत परिसरात पिंजरा लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मौजे सुकेने रेल्वे स्टेशन परिसरात ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून आला तो परिसर अत्यंत वर्दळीचा आहे. जवळच 500 लोकसंख्या असलेली वस्ती असून जिल्हा परिषदेची शाळा देखील जवळच आहे. शालेय विद्यार्थी, शेतमजूर आणि ग्रामस्थांचे या मार्गावरून येणे जाणे असते. तसेच रेल्वे स्टेशन ते रामाचे पिंपळस या रस्त्यावरही मोठी वाहतूक असते. लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न विचारात घेऊन ग्रामस्थांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. याची गांभीर्याने दखल घेत येवला वन परिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड वन परिमंडळ अधिकारी जयराम शिरसाट, वन रक्षक विजय दोंदे आणि आधुनिक बचाव पथकाने या ठिकाणी पिंजरा लावून परिसरात वावरणाऱ्या बिबट्याला जेरबंद केले. वन विभागाच्या तत्परतेमुळे भविष्यात होणारी जीवितहानी टळली. या मोहिमेत आधुनिक बचाव पथकाचे सागरदूत सिंग, विजय माळी, भारत माळी, शरद चांदोरे, सादिक शेख, काशीनाथ माळी, मयूर गांगुर्डे, वैभव दोंदे, ज्ञानेश्वर पवार, रितेश निहारे यांच्यासह निर्भय संचार फाउंडेशनचे अध्यक्ष शरद जाधव यांनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी किशोर बस्ते, कसबे सुकेने.